महाराष्ट्रात कोल्हापूर झालेला आहे, सांगली नगरच्या शेवगावमध्ये झालेला आहे, पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये मोठा घोटाळा. आपल्या लोकांना फसवणं एवढं सोपं आहे. तुम्ही फक्त थोडीशी त्यांना लालच द्या, आरामात ते फसतात. तुम्ही त्यांना म्हणा महिना तुम्हाला मी 5% रिटर्न देतो, तुम्ही 1,00,000 रुपये द्या, तुम्हाला महिना 5,000 देईन, तुम्ही 10,00,000 दिलात तर महिना 50,000 रुपये देतो मी, एका वर्षात तर तुमचे पैसे नील होत आहे टोटल. असं लालच दिलं, मोठे मोठे चांगले ऑफिस दाखवलं, बरेच एम्प्लॉईज असले, तुम्हाला चांगलं बोलत असतील आणि तुम्हाला असं म्हणल्यानंतर तुम्ही तुमचे पैसे त्यांच्याकडे नेऊन देताय आणि तुम्ही बरेच 3-4 महिने तुम्हाला पैसे सुद्धा भेटतात 5%, 6%, जे काही वादा केले असतील. आणि परत तुम्ही तुमच्यासारखे 10-20 जण त्यांच्याकडे घेऊन जातात, ते 10 जण दुसरे 10 जण घेऊन जातात. तुम्हाला 5 ते 6 महिने वर्षभरापर्यंत पैसे भेटतात आणि त्याच्यानंतर जसं तुम्ही पैसे वाढवून द्याल, जसं त्यांच्याकडे शेकडो कोटी रुपये जमा झाले, ते मार्केटमधून गायब होतात. आणि असं महाराष्ट्रात कोल्हापूरला झालेलं आहे, सांगलीला झालं आहे, नगरच्या शेवगावमध्ये झालेलं आहे, पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये मोठा घोटाळा झाला आहे रिसेंटली. परत तुम्ही थोड्या दिवसाखाली ऐकलं असाल मुंबईमध्ये टोरेसचा एवढा मोठा घोटाळा झालेला आहे. असले मोठे मोठे ऑफिस बंद झाल्यात आणि हे कोण होते? तुम्हाला महिना 5%, 6%चं रिटर्न देण्याचा वादा करणारे. तुम्ही साहजिक गोष्ट आहे, FD तुम्हाला 66% रिटर्न देते, म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 12, 15, 18% रिटर्न भेटतात, ते पण वार्षिक. तुम्ही स्वतःचा बिझनेस जरी चालू केला चांगला तर ते सुद्धा वर्षाला 20, 30, 40% ग्रो होतो हळूहळू. पण तुम्हाला वाटतं की तुम्हाला महिन्याला कोणीतरी 5% रिटर्नचा जर समजा वादा करत असेल की एवढे तुम्हाला रिटर्न देतो आणि तिथं तुम्ही फसताय. तुमच्यासारखे हजारो लोक फसतात. कशामुळं? फक्त लालच आणि आयुष्यभराची कमाई आपण त्यांना नेऊन देतो आणि ते अजून गायब होतात. एवढे केसेस झालेले असताना सुद्धा लोक बार बार फसतात. त्यामुळे थोडंसं कॉमन सेन्स लावून विचार करा की आपल्याला रिटर्न किती भेटू शकतात. आपण कोणाला कॅशमध्ये पैसे देतोय, कॅशमध्ये पैसे दिल्यानंतर त्याची काही गॅरंटी आहे का? हे न करता तुम्ही देताय आणि महिना 5-5%च्या रिटर्नमध्ये तुम्ही फसून आयुष्यभराची कमाई घालवल्यात. बरेच जण बघितलं, तुम्ही 10,00,000 दिले, कोणी 50,00,000 दिले, लोन काढून दिलेत लोकांनी पैसे. त्यामुळे थोडंसं जागरूक बना आणि इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉपर ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, नाहीतर 100% तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो.